दर पाडव्याला मला हमखास एका पुस्तकाची आठवण होते आणि ते म्हणजे विदुषी दुर्गाबाई भागवत यांच्या ऋतुचक्र या पुस्तकाची. चैत्र महिन्यापासून प्रत्येक महिन्यातील वर्णन याच्यात त्यांनी केलेले आहे. फारच सुंदर असे पुस्तक आहे. आपण निसर्गापासून किती दूर जात आहोत हे पदोपदी जाणवते. तसेच एक आणखी आपली उणीव किंवा अज्ञपणा नेहमी लक्षात येतो, तो म्हणजे नेहमीची 4-5 फुलझाडे किंवा पक्षी सोडले तर आपल्याला काहीही माहीत नाही. हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येते. निसर्गाचे विविध ऋतूतील विलोभनीय दर्शन आपल्याला या पुस्तकातून होते. ह्याच पुस्तकाच्या प्रस्तावनेतील एक परिच्छेद. निसर्ग तोच आहे, पण आता आमचे जीवन शहरी झाले आहे. जीवनाचे उद्दिष्टही बदलू पाहते आहे. तरी पण एवढे खरे की कुठे गवताचे पाते हलू दे, अद्याप ते आमच्या डोळ्यांना रिझवते. सांज सकाळचे पूर्व पश्चिमेचे रंग सुखदायक वाटतात. वाऱ्याची झुळूक अपूर्व स्पर्श सुख देते. पावसाच्या सरी अजूनही कानात काळाचे अनादी गूढ फक्त ओततात. वारे धोधो वाहताना झिजलेल्या काळ्या पहाडांच्या भीषण कहाण्या सांगत असतात. धोधो वाहणाऱ्या नद्या, दर साल गाळाने सुपीक होणाऱ्या शेतांच्या कहाण्यांबरोबर आपल्या काठावर फोफावलेल्या व विनाश पावलेल्या मानवी संस्कृतीची गूढ कथाही सांगत असतात. शहरी मनाला अजूनही निसर्ग असा हर घडीला उडीत असतो. दुर्गाबाई भागवतांनी किती यथार्थ असे वर्णन केले आहे. आणि म्हणून मग आपण काय करतो तर विकेंडला एखादे रिसॉर्ट गाठतो आणि तेथे निसर्ग वाचन करायचे सोडून स्विमिंग पूलमध्ये डुंबत बसतो. मला तर असे वाटते, पौर्णिमेचे चांदणे आजच्या पिढीने कधी अनुभवले असेल काय? जबरदस्त निरीक्षण शक्ती, शब्दप्रभुत्व आणि वर्णन करण्याची हातोटी असणाऱ्या दुर्गाबाईंपुढे आपण नकळत नतमस्तक होतो.